आपले शरीर. इयत्ता 4थी परिसर अभ्यास. पाठ 2. आपले शरीर अनेक अवयवांनी बनलेले आहे. काही अवयव आपण बाहेरून पाहू शकतो, तर काही अवयव शरीराच्या आत असतात. या पाठात आपण बाह्येंद्रिये, कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये आणि अंतरेंद्रिये याबद्दल शिकणार आहोत. बाह्य अवयव, बाह्येंद्रिये. शरीराच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या अवयवांना बाह्य अवयव किंवा बाह्येंद्रिये म्हणतात. हात, पाय, डोळे, कान, नाक, त्वचा हे बाह्य अवयव आहेत. कर्मेंद्रिये. हात व पाय वस्तू उचलणे, चालणे, धावणे, हालचाल करणे यासाठी वापरतो. ज्ञानेंद्रिये. डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव करून देतात. अंतरेंद्रिये म्हणजे काय? शरीराच्या आत असणारी आणि बाहेरून न दिसणारी इंद्रिये म्हणजे अंतरेंद्रिये होय. ती विविध महत्वाची कार्ये करतात. मेंदू, हृदय, फुफ्फुस, जठर, लहान आतडे, मोठे आतडे. मेंदू आणि हृदय. मेंदू. मेंदू कवटीमध्ये असतो. ज्ञानेंद्रियांकडून मिळालेली माहिती मेंदूत साठवली जाते. राग, आनंद, दुःख या भावनांची जाणीव मेंदूमध्ये होते. हृदय. हृदय छातीच्या किंचित डाव्या भागात असते. ते बंद मुठी एवढे असून पंपाप्रमाणे काम करते. शरीरभर रक्त खेळते ठेवण्याचे काम हृदय करते. फुफ्फुस आणि जठर. फुफ्फुस. छातीमध्ये 2 फुफ्फुसे असतात. संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पुरवण्याचे काम फुफ्फुसे करतात. हृदय व फुफ्फुसे यांची कार्ये एकमेकांवर अवलंबून असतात. छातीच्या पिंजऱ्याच्या हाडांना बरगड्या म्हणतात. जठर. तोंडावाटे खाल्लेले अन्न अन्ननलिकेतून जठरात पोचते. जठर पिशवीसारखे असून त्यात अन्न घुसळले जाते. यकृत अन्नाचे पचन करण्यास मदत करते. लहान आतडे व मोठे आतडे. लहान आतडे. जठराला जोडलेली लांब नळी म्हणजे लहान आतडे. यामध्ये अन्नाचे पचन पूर्ण होऊन अन्नातील पाणी व पोषक तत्वे शोषली जातात. मोठे आतडे. लहान आतड्याला जोडलेली रुंद नळी म्हणजे मोठे आतडे. न पचलेल्या अन्नातील पाणी येथे शोषले जाते. शेवटच्या भागाला मलाशय म्हणतात व टाकाऊ पदार्थ गुदद्वारातून बाहेर टाकले जातात. पचनक्रियेचा प्रवास. तोंड. चावणे व लाळ निर्माण करणे. अन्ननलिका. नळाद्वारे अन्न हलवणे. जठर. आम्ल व एन्झाईम्सचे पचन. लहान आतडे. पोषक द्रव्य शोषण. आपण खाल्लेले अन्न तोंडापासून सुरू होऊन अन्ननलिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे या मार्गाने जाते. प्रत्येक टप्प्यावर अन्नावर वेगळी प्रक्रिया होते आणि शेवटी टाकाऊ पदार्थ गुदद्वारातून बाहेर पडतात. आम्ही हे अभ्यासले. बाह्येंद्रिये. शरीराबाहेर दिसणारे अवयव हात, पाय, डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ. कर्मेंद्रिये. हात व पाय दैनंदिन कामे करण्यासाठी उपयोगी. ज्ञानेंद्रिये. डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव करून देतात. अंतरेंद्रिये. मेंदू, हृदय, फुफ्फुस, यकृत, जठर, अन्ननलिका, लहान आतडे, मोठे आतडे, मलाशय, गुदद्वार. उपक्रम. मानवी शरीरांची अंतरेंद्रिये व बाह्येंद्रिये दर्शवणारी मातीची प्रतिकृती तयार करा.